गेले अनेक दिवस नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत एक निश्चितता येत नव्हती. त्याचा पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटलेला आहे. पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती तिथे झालेली आहे. ती नियुक्ती झाल्यानं जळगावात भाजपच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात आलाय. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत फटाके फोडले, तसेच ढोल ताशांच्या गजरात नाचत आनंद साजरा केलाय. भाजप आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले. गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री पद मिळाल्यानं आनंद असून त्यांच्या नेतृत्वात नाशिकच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केलाय. देशामध्ये आपले आमदार राजमामा भोळे जिल्ह्यात एक एकदा सूर्यवंशी असतील आणि जळगावचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते असतील. हा जल्लोष आम्ही इथे केलेला आहे की जे नाशिकचं पालकमंत्री कधीचं बाकी होतं तर ते आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी गिरीश भाऊंना डिक्लेअर केलेलं आहे. आणि मला वाटतं की खरंच म्हणजे ते त्याची मानकरी होते. गेल्या तुम्ही बघत असाल तर कधीपासून गिरीश भाऊंचं नाशिकमध्ये जे कुंभमेळावा आहे येत्या म्हणजे काही आपल्या पुढच्या वर्षात जे येणार आहे त्यासाठी सातत्याने ते काम करत होते. पण आज कुठेतरी जाऊन आपल्या महायुतीने जे न्याय दिलेला आहे आणि जे पालकमंत्रीचं पद आहे गिरीश भाऊंना मिळालंय, त्यामुळे उत्साहाचं वातावरण आमचं आपलं सर्व जळगावचं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि आज आम्ही हा एक जल्लोष इथे आम्ही केले.